नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, बऱ्याचशा जणांना अशी आतुरता होती की मित्रांनो, काल रात्री आपण एक व्हिडिओ अपलोड केला की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आपल्याला उद्या बकासूरच्या दावणीला कोणताही नंदी पळताना दिसणार नाही. कारण की मित्रांनो, आपण रात्री काल 3 मैदान पार पडत होते. 3 मैदानामध्ये आपण लाईव्ह लॉटमध्ये चेक केलं मित्रांनो. एक गटामध्ये एकूण 56 गट पार पडले. पण त्या 56 गटामध्ये आपल्याला बकासूरची एकही चिठ्ठी निघाली नव्हती. त्याची चिठ्ठी निघाली होती मित्रांनो मुळशी मैदानामध्ये. बकासूर मित्रांनो पळणार आहे का नाही ते सुद्धा अपडेट आहे. कारण की मित्रांनो आपल्याला उद्या 5 तारखेला कोकणामध्ये आपल्याला मोहिल शिरदोमाळ सुसगाव यांचा बकासूर सुद्धा आज पळेल का? का उद्या पळणार? अशी बऱ्याचशा जणांना अपडेट होती, की उद्या तो कार्यक्रमाला जाणार का? कारण की मित्रांनो, असे बरेचसे जणांचे कमेंट आणि मेसेज आले. कारण की मित्रांनो, आज एक मुळशी ठिकाणी या ठिकाणी मैदान पार पाडणार आहे. कारण की मित्रांनो, त्या मागच्या मैदानामध्ये आपल्याला महाराज मोहिल शेठ सुसगाव यांचा महाराज नवीन वर्षामध्ये पहिल्याच मैदानात पळाला आणि त्याचा गुलालासाठी प्राप्त झालता. आता त्याचं पुढचं नियोजन काय? कोणत्या मैदानात पळणार? आज पळणार का? आज चिठ्ठ्या निघाल्या का? कारण की मित्रांनो 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहे. ते गट क्रमांक कितीमध्ये ते सांगणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो तुमच्यापर्यंत नेहमी आपले असेच नवनवीन अपडेट पोहोचतील. कारण की मित्रांनो काल तुम्ही विठ्ठलांची मुलाखत बघितली असेल. कारण की मित्रांनो त्याने सुद्धा सांगितलेलं आहे, की त्यांची सेमीमध्ये गाडी लागली होती चिक्क्याची. मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे, गाडी लागली तर कोणी हुरळून जायचं नाही. कारण की मित्रांनो ते म्हणले, या मागचा आधी त्याचा इतिहास बघा, मग त्याची बरोबरी करा. कारण की खरं आहे मित्रांनो, त्याचा मागचा इतिहास कोणी जर बघितलं, तर कारण की मित्रांनो बैल महिन्यात 4दा गुलाल घेतला, तर दुसऱ्या मैदानात आपल्याला पाहताना दिसत सुद्धा नाही. कारण की एकमेव नंदी आहे मित्रांनो, 2 ते 3 दिवसाच्या गॅपनं पळतो आणि त्यांना इतिहास रचून ठेवलेला आहे. कारण की त्याची बराबरी सुद्धा कोणी करू शकत नाही. कारण की मित्रांनो त्याच्या पळाच्या जोरावर त्याने पुरा इतिहास करून ठेवलेला आहे. कारण की मित्रांनो पळाला सुद्धा अतिशय सुंदर. कारण की मित्रांनो पळ सुद्धा एकदम टॉपचा आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत असतो. असा अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आज कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसणार नाही. कारण की मित्रांनो आपल्याला कोकणामध्ये तो एका कार्यक्रमामध्ये उपस्थितीत राहणार आहे उद्या 5 तारीख दिनांकला. आणि आज तो आपल्याला कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. त्याच्या दावणीतले मित्रांनो आपल्याला 2 ते 3 नंदी पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण की मित्रांनो त्याच्या लाईव्ह लॉटमध्ये रात्री 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहे. ते कोणत्या गटामध्ये? तर कारण की बऱ्याचशा जणांची अशी सुद्धा आतुरता आहे, की विठ्ठलनाथांचा तेजा पळणार का? बरेच दिवस झाले मैदानामध्ये का दिसत नाही? कारण की मित्रांनो तो थोडा लंगडत असल्यामुळे विठ्ठलाने मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, की तो आम्ही त्याला 15 दिवसाच्या गॅपने काढणार. कारण की मित्रांनो आताच 5 ते 6 दिवस झाले. तेव्हा त्याने गुलाल घेतला होता नवीन खरेदी आणि त्याने आपल्याला शक्यतो तो बी सुद्धा आज मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. कारण की मित्रांनो बकासूर एक आणि विठ्ठलानंदचा तेज एक आपल्याला हे 2 नंदी कुठल्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. राहिला प्रश्न बकासूरच्या दावणीतले कोणते नंदी पळतील. कारण की मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे. आपण कारण की अंदाजे सांगू शकत नाही कुठला नंदी कुठल्या चिठ्ठीवर पळेल. पण मित्रांनो 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. एक गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 वर आणि गट क्रमांक 30 मध्ये 4 वर. या 2 चिठ्ठ्यापैकी आपल्याला कोणत्याही नंदी पळताना दिसू शकते. कारण की मित्रांनो महाराज पळू शकतो किंवा वादळ कोणताही नंदी पळतो ना दिसू शकतो. ही होती मित्रांनो खास तुमच्यासाठी अपडेट घेऊन आली. बऱ्याचशा जणांना अशी आतुरता होती, की आज नंदी पळणार. कारण की ते पळताना दिसणार आहे मित्रांनो 100%. कोणत्या गटात कोण पळताना दिसेल ते सांगणार नाही. कारण की मित्रांनो आज 3 ते 4 मैदान पार पडत आहे. या मैदानामध्ये आपल्याला मुळशी या ठिकाणी मैदानामध्ये बकासूरच्या दावणीतले कोहिनूर रेडे आज 100% आपल्याला पाहताना दिसणार आहे. आणि असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.